हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी अपर्णा. कसे आहात फ्रेंड्स? स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी रहा, पॉझिटिव्ह रहा, नियमितपणे मेडिटेशन करा, मेडिटेशनची सवय लावून घ्या. फ्रेंड्स, मेडिटेशन तुम्ही जेवढं जास्त कराल तेवढं तुमचं मॅनिफेस्टेशन पॉवर तुमची वाढेल. मॅनिफेस्टेशन पूर्ण लवकरात लवकर तुमचं व्हायला मदत होईल. मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला वाटतं अफर्मेशन आपल्याला देतो आपण, जेव्हा मॅनिफेस्टेशन आपण करतो, तुमचं पूर्ण व्हावं असं वाटत असेल तर मेडिटेशनची सवय लावून घ्या. मॅनिफेस्टेशन पॉवर वाढवण्यासाठी आपल्याला मेडिटेशनची खूप जास्ती गरज आहे. मॅनिफेस्ट करायचं आहे. तुम्हाला जे हवं आहे ते मॅनिफेस्ट करायचं आहे. कधी काही लोकांना वाटतं की काही आपल्याला मिळत नाही, आपल्याला जे हवं आहे ते मिळत नाही. का मिळत नाही फ्रेंड्स? आपल्याला का मिळत नाहीत? कारण आपलं तेवढं मन स्थिर नाही आहे. आपण तेवढे स्थिर नाहीत. आणि आपल्याला मन स्थिर करण्यासाठी आपलं मेडिटेशन हवं आहे. मेडिटेशनमुळे आपलं मन स्थिर होत असतं, आपण स्थिर होत असतो. मॅनिफेस्ट करायचं आहे फ्रेंड्स. आणि पहिली गोष्ट म्हणजे आपली जी इच्छा असते, तुमची जी इच्छा असते तुमच्या मनामध्ये, ती तुम्हाला स्पष्ट ठेवायची आहे. तुमची जी इच्छा आहे मनामध्ये ती तुम्हाला स्पष्ट ठेवायचं आहे. तुम्हाला जे हवं आहे, तुम्हाला जे साध्य करायचं आहे ते तुम्हाला स्पष्ट ठेवायचं आहे. आपल्याला त्याबद्दल डगमगायचं नाही आहे. आपली सवय असते ना फ्रेंड्स, डगमगतो आपण सगळ्या गोष्टीमध्ये. कॉन्फिडन्स नसतो ना, त्यामुळे आपण डगमगत असतो. आपल्या इच्छांबद्दल आपल्याला डगमगायचं नाही. सपोज तुम्हाला हे हवं आहे, तुमची इच्छा आहे, जे काही असेल, ती इच्छा सोडल्यावर, ती इच्छा मनात असताना जर तुमच्या मनामध्ये नेगेटिव्ह विचार येत असेल, अरे हां, ही इच्छा तर माझी आहे, पण ही कसं मिळणार आहे? हे थोडी मला मिळणार आहे, माझं नशीबच फुटकं, असं आपण बोलतो आणि परत दुसऱ्या इच्छांकडे वळत असतो. नाही करायचं आपल्याला असं. आपल्याला आपल्या इच्छा स्पष्ट ठेवायच्या आहेत. तुम्हाला हे हवं आहे ना, तर या गोष्टीवरती ठाम राहा. ज्या ज्या तुमच्या इच्छा आहेत त्या एक एक करून मॅनिफेस्टेशन करा. त्या ब्रह्मांडाला अफर्मेशन द्यायचं आहे. तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे. मिळणारच आहे, मॅनिफेस्ट होणारच आहे. कसं? मेडिटेशनमधून तुमचं मॅनिफेस्टेशन पॉवर वाढणार आहे. तुम्ही योग्य ते अफर्मेशन तुम्ही देऊ शकाल, योग्य ते तुम्ही मागू शकाल. कसं आहे ना फ्रेंड्स, मेडिटेशन खरं म्हणजे सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. मेडिटेशनमुळे आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा बदल घडत असतात. मेडिटेशनमुळेच आपल्याला योग्य तो निर्णय घेण्यासाठी मदत होत असते. कारण आपलं मन तेव्हा स्थिर होत असतं. बघा फ्रेंड्स, आपलं मन खूप गोंधळलेलं असतं. आपल्या मनामध्ये खूप जास्त विचार असतात. एका विचारावर आपलं मन स्थिर नसतं. आपण एकावरती स्थिर नसतो. आपलं मन स्थिर नाही आहे. आपलं मन चंचल आहे. एका गोष्टीवरती आपलं मन स्थिर राहण्यासाठी आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. आणि आपलं मन स्थिर नसतं ना फ्रेंड्स, तेव्हा आपले निर्णय चुकतात. आपल्याला योग्य तो निर्णय घेता येत नाही. कारण आपल्या मनामध्ये खूप विचार घोळत असतात. विचारांचा गोंधळ असतो.
आणि मेडिटेशनमुळे जेव्हा तुमचं मन स्थिर होतं, तुमच्या मनातली विचारांची गर्दी थांबते मेडिटेशनमुळे. त्यामुळे तुम्ही सहज मॅनिफेस्ट काहीही करू शकता, कोणतीही गोष्ट. मेडिटेशनमुळे विचार करण्याची क्षमता, चांगले विचार करण्याची क्षमता वाढते. वाईट विचार मनात येत नाही, मन स्थिर राहतं. त्यामुळे तुम्ही योग्य निर्णय, कोणत्याही गोष्टीतील योग्य निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकता. कधी बघा, आपल्याला आपल्या आयुष्यातील कधी काही महत्त्वाचे निर्णय आपल्याला घेता येत नाहीत आणि नंतर मग आपण चुकीचा निर्णय घेतो आणि नंतर पश्चाताप होतो आपल्याला त्या गोष्टीचा, कारण आपलं मन स्थिर नसतं. त्यावेळी खूप विचार असतात आपल्या मनामध्ये आणि आपण त्याला विचारतो की मी काय करू, याबद्दल कसा निर्णय घेऊ, काय करू. तर समोरचा आपल्याला काहीच नाही सांगू शकत फ्रेंड्स. आपलं आयुष्य काय आहे हे फक्त आपल्याला जास्त चांगलं माहीत असतं. समोरच्याला काहीही माहीत नसतं आपल्या आयुष्याबद्दल, आपल्या पर्सनल लाईफबद्दल, आपल्या मनामध्ये काय विचार चालले, आपण कोणत्या परिस्थितीतून चाललो आहोत, हे फक्त जास्ती चांगलं आपल्याला स्वतःला माहीत असतं. त्यामुळे तो समोरची व्यक्ती योग्य तो निर्णय काही वेळेला देऊ शकत नाही, काही वेळेला देईल सुद्धा, जी तुमची जवळची, एकदम जवळची व्यक्ती असेल. पण काही वेळेला आपण लोकांकडून प्रत्येक वेळी आपण अपेक्षा ठेवू शकत नाही आपण ती व्यक्ती योग्यच निर्णय आपल्याला घेण्यासाठी मदत करेल, योग्य सल्ला देईलच, हा आपण विचार नाही करू शकत. त्यामुळे आपल्यालाच आपले निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे आपल्याला योग्य तो निर्णय आपल्याला घेता येईल, यासाठी आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. मॅनिफेस्टेशन पॉवर आपल्याला वाढवायची आहे. तो विश्व आपल्याला देणारच आहे. त्यासाठी आपलं मन आपल्याला स्थिर करायचं आहे. मन स्थिर असेल ना, तर तुम्ही योग्यरित्या मॅनिफेस्टेशन करू शकता. मनापासून तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता कोणतीही गोष्ट, तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती. मन स्थिर हवंय. स्वतःला वेळ द्यायचा आहे आपल्याला. दुनियेला वेळ देतोच आपण, पण स्वतःला जास्त वेळ द्यायचा आहे. जर आपल्याला आपलं आयुष्य चांगलं घालवायचं आहे ना फ्रेंड्स, तर आपल्याला स्वतःला वेळ द्या. दुनिया काहीही बोलू दे, तो विचार आपल्याला नाही करायचा आहे. स्वतःला जास्त वेळ द्यायचा आहे, स्वतःला महत्त्व द्यायचं आपल्याला. सेल्फ रिस्पेक्ट, आपल्याला स्वतःलाच रिस्पेक्ट द्यायचा आहे. स्वतःचा विचार करा, कारण आपल्याला आपलं आयुष्य चांगलं घालवण्यासाठी आपल्यालाच विचार करावा लागतो. समोरच्याला सांगून समोरचा आपल्या आयुष्यामध्ये काही बदल घडवू शकत नाही. आपल्या आयुष्यातले बदल आपल्याला स्वतःला घडवावे लागतात. समोरचा फक्त आपल्याला सल्ला देऊ शकतो, बदल घडवू शकत नाही. समोरचा कधी आपल्याला सल्ला देतो, प्रत्येक सल्ला बरोबर असतो का हो समोरच्याने दिलेला? नसतो. तो पण आपल्यासारखाच असतो. समोरची व्यक्ती बरोबर आपल्याला सल्ला देईलच असं होत नाही. प्रत्येक वेळी काही वेळा होईल बरोबर सल्ला देईल एखादी व्यक्ती, पण प्रत्येक वेळी बरोबर सल्ला तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत होईल नाही. आपल्याला स्वतःला ते करायचं आहे. योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्याला खटपट करायची आहे. आपल्याला आपलं मन चांगलं ठेवायचं आहे. मॅनिफेस्टेशन पॉवर वाढवायची आपल्याला. मॅनिफेस्टेशन पॉवर वाढल्यावर तुम्ही सहज काहीही मिळवू शकता. काहीही मिळू शकता तुम्ही. मॅनिफेस्टेशन पॉवर वाढली पाहिजे फ्रेंड्स.
वाढवा. फक्त 5 ते 10 मिनटं स्वतःला द्या मेडिटेशनसाठी, मॅनिफेस्टेशनसाठी. मेडिटेशनमध्ये जर तुम्ही तरबेज झालात ना, मेडिटेशन जर तुम्ही रेग्युलर केलात, पूर्णपणे आपल्या श्वासांवर लक्ष ठेवून मेडिटेशन करायचं आहे शांत एका ठिकाणी बसून, तर सहज तुम्ही कधी कुठेही बाहेर असाल ना फ्रेंड्स, तुम्ही फक्त मनापासून फक्त एक गोष्ट बोला, ती गोष्ट तुम्हाला मिळेल. याला बोलतात मॅनिफेस्टेशनची पॉवर. मॅनिफेस्टेशनची पॉवर ओळखा, पॉवर वाढवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मला खात्री आहे तुम्हाला नक्की माझे व्हिडिओ आवडत असतील. पण काही वेळेला काही लोक व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत, सुरुवातीलाच फक्त बघतात, पुढच्या गोष्टी काहीही कळत नाहीत. मग व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काहीही प्रश्न असल्यास विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.